नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, MBBSसाठी कट ऑफ हा कमी होणार आहे असं हे पूर्णपणे डिटेल्स तुम्हाला याविषयी माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर आपल्याला यावर्षी MBBSसाठी सीट पाहिजे असेल, अगदी गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये सुद्धा आपल्याला सीट पाहिजे असेल तर आपल्याला कट ऑफ हा कमी जाणार आहे. त्याचे फॅक्टर्सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर स्क्रीनवरती अगदी तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल स्टेप बाय स्टेप. तर पूर्णपणे मी हा पूर्ण डाटा काढलेला आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. तर पूर्ण भारतभर देशामध्ये आपल्याला जवळजवळ ह्या सीट्स वाढलेले आहेत. तर किती सीट्स वाढलेल्या आहेत तुम्ही तर स्क्रीनवरती पाहू शकता. 9,911 ह्या सीट्स वाढलेल्या आहेत. तर प्रेझेंट सीट्सच्या तुम्हाला गोष्टी सांगते. यावर्षी 2026मध्ये हे आपल्याला एवढ्या सीट्स मोठ्या संख्येने वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या काळामध्ये आणखी सीट्स वाढणार आहेत. तर जवळजवळ आपल्याला तिथे 10,000पर्यंत सुद्धा सीट्स वाढण्याची शक्यता आहे पूर्णपणे ऑल ओव्हर इंडियामध्ये. तर त्यामध्ये जर आपण ही गोष्ट लक्षात घेतली तर कॉलेजेस किती आहेत आणि नवीन कॉलेज किंवा जुन्या कॉलेजेसमध्ये सुद्धा किती सीट्स वाढलेल्या आहेत आणि नवीन कॉलेजेस कोणते येणार आहेत तेही अगदी सांगणार आहे. तर जवळजवळ 7 नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येणार आहेत. तर त्यामध्ये आपल्याला त्या 7 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 400 ह्या सीट्स आपल्याला नव्याने इनटेक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इथे कट ऑफसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी कमी पाहायला ह्यावर्षी मिळणार आहे. तर अगदी हे पूर्णपणे भारतभर देशातले मी पूर्णपणे हे कॉलेजेस आणि त्या सीटची संख्या इथे सांगणार आहे. तर आपल्याला जे काही आपले विद्यार्थी 15% सुद्धा विद्यार्थी ट्राय करत असतात अगदी ऑल ओव्हर इंडियामध्ये सुद्धा, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही खूप अगदी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. कारण त्या विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे की आपण 15%मधून सीट्स तिथे भरत आहेत, पण कुठल्या ठिकाणी कॉलेज येत आहेत आणि कोणत्या कॉलेजचा किती इनटेक वाढत आहे आणि कोणते नवीन कॉलेज येत आहेत त्या कॉलेजमध्ये किती इनटेक वाढत आहेत. जे जुने कॉलेजेस आहेत किंवा गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट तर त्याही कॉलेजमध्ये किती सीट्स होत्या आणि आता ह्या वर्षी किती सीट्स वाढणार आहेत हे पूर्णपणे डाटा माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही अगदी 15%नी जे काही आपण ऑल इंडिया कोठ्यामधून आपण हे काउन्सिलिंग करत असतो तर त्यावेळेस आपल्याला चॉईस फिलिंगच्या वेळेस हे कॉलेजेस माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्या ठिकाणी त्या कॉलेजला किती इनटेक आहे म्हणजे आपल्या कॅटेगरीनुसार त्या कॉलेजमध्ये किती सीट्स उपलब्ध आहेत हे सुद्धा पाहणं खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी काउन्सिलिंग माझ्यामार्फत लावायची असेल त्याही विद्यार्थ्यांनी एनी टाईम कॉल मेसेज दिलेल्या नंबरवरती तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही अगदी 15%मध्ये सुद्धा ऑल इंडिया कोठ्यामधून सुद्धा पूर्णपणे भारत देशामध्ये कुठेही तुम्ही चॉईस फिलिंग करते वेळेस त्या ठिकाणी किती इनटेक आहे, नवीन कॉलेज किती आहेत ह्याची पूर्णपणे माहिती असणं आवश्यक आहे. तर त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अगदी शेवटपर्यंत पहा. अगदी प्रत्येक लास्ट इयरचे रजिस्ट्रेशन ॲपियर आणि क्वालिफाय किती होते आणि ह्या वर्षीचे किती झालेत त्याचंसुद्धा तुम्हाला कंपॅरिझन मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अगदी तुम्ही नव्यानं 7 कॉलेजेस आलेले पाहिलेलेच आहेत. त्याबरोबर हे 400 सीट्स वाढलेले आहेत. जे काही जुने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत 41 त्यामध्ये सुद्धा 1,711 एवढ्या ह्या सीट्स वाढलेल्या आहेत. आणि जे काही नवीन प्रायव्हेट 18 कॉलेजेस आहेत त्यामध्ये सुद्धा 2,000 एवढ्या सीट्स ह्या वाढलेल्या आहेत. आणि जे काही जुने प्रायव्हेट कॉलेजेस आहेत 88 कॉलेज आहेत त्यामध्ये 5,800 एवढ्या ह्या सीट्स वाढलेल्या आहेत. असं हे टोटल मिळून आपल्याला 9,911 एवढ्या ह्या आपल्याला सीट्स पाहायला मिळालेल्या वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 7 नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस येणार आहेत यावर्षी. त्याचा पूर्णपणे अगदी तुम्हाला मी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. तर कोणते ते 7 मेडिकल कॉलेजेस आहेत आणि कुठल्या ठिकाणी आहेत त्याच्याविषयी अगदी पूर्णपणे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर अगदी हा व्हिडिओ तुम्ही अगदी इतरांना पण गरजूंना पण सेंड करा की त्यांना पण ह्या पूर्णपणे नवीन येणाऱ्या कॉलेजेसविषयी किंवा सीटविषयी सुद्धा पूर्णपणे कल्पना येईल. तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे पूर्णपणे भारत देशामधले कॉलेजेसची पूर्ण संख्या कॉलेज आणि सीट्सची संख्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला इथं 300 ते 400 सीट्स येतं यावर्षी वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन काही 2-3 कॉलेजेस येणार आहेत. म्हणजे तुमच्याकडे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला जर 85% कोठ्यामधून सुद्धा जर चॉईस फिलिंग करायची असेल तर 700 ते 800 एवढ्या आपल्या सीट्स यावर्षी वाढणार आहेत. त्यामुळे कट ऑफ हा MBBSचा नक्कीच कमी येणार आहे. आणि त्याविषयी सुद्धा अगदी तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे की रजिस्ट्रेशन ॲपियर आणि क्वालिफाय किती आहेत. अगदी हे कम्पेअर तुम्हाला मी करून दाखवते एकदा प्लेन पेपरवरती म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर लास्ट इयरला आपण पाहाल रजिस्टरची संख्या 2,48,201 एवढी होती रजिस्ट्रेशनची. तर ह्या वर्षीची संख्या आपल्याला 2,22,849 एवढी आपल्याला पाहायला मिळालेली आहे रजिस्टर झालेली विद्यार्थी. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. आणि अपियर झालेली संख्या गेल्या वर्षी 2,42,858 एवढे विद्यार्थी अपियर झाले होते एक्झामला. आणि त्यानंतर आपल्याला ह्या वर्षी जर आपण डाटा काढला तर 2,00,000 आपल्याला इथे 1,00,000 1,100 एवढे हे आपल्याला सीट्स पाहायला
ॲपेअर झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि क्वालिफाय झालेल्याची विद्यार्थ्यांची लास्ट इयरची आपण जर संख्या पाहिली तर 1,25,727 एवढे हे गेल्या वर्षी क्वालिफाय झाले होते. त्या तुलनेमध्ये ह्या वर्षी क्वालिफायची संख्या 1,07,304 एवढे हे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षीची विद्यार्थ्यांची संख्या कमी राहिलेली आहे. क्वालिफायसुद्धा क्रायटेरिया आपल्याला वाढलेला पाहायला मिळत आहे, कारण विद्यार्थ्यांची संख्या घटलेली आहे. त्यामुळे इथं क्रायटेरियासुद्धा आपण पाहत असाल तर इथं आपल्याला ओपनचा 213 आणि OBC SC STचा 177 आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर हा पूर्णपणे अगदी डाटा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यावरती नक्कीच आपल्याला MBBSसाठी कट ऑफ हा कमी जाण्याची शक्यता आहे, कारण विद्यार्थ्यांची क्वालिफाय झालेली संख्या कमी आहे आणि कॉलेजची संख्या वाढत आहे. त्यामुळे कॉलेज गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेस नव्याने कॉलेज येत असल्यामुळे त्या कॉलेजची इंटेकसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपल्याला इथे यावर्षी MBBSसाठी अगदी गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला कट ऑफ कमी पाहायला मिळणार आहे. तर येणाऱ्या काळामध्ये अगदी तुम्ही SMLसुद्धा पाहाल. तुम्हाला लक्षात येईल की आपले जेव्हा CET सेलचं रजिस्ट्रेशन चालू होईल त्यानंतर आपल्याला एक SML येतो, त्यामध्ये आपल्याला किती विद्यार्थी महाराष्ट्रामधून ॲपेअर झालेले आहेत आणि कट ऑफ कसा जाईल त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला डिटेल्स सांगणारच आहे. तर असेच व्हिडिओ, नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी तुम्ही कनेक्ट राहा. म्हणजे तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नवीन युजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील. ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू. ज्याही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स मला विचारू शकता. मी स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू.